विद्यार्थी मित्रो, तर या भागामध्ये आपण मृदेचे गुणधर्म हा मुद्दा पाहूया. प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. मातीमधील मृदा म्हणजे मातीमध्ये कोणते कोणते गुणधर्म आहेत हे आपण पाहूया. तर रंग हा मृदेचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. आपल्याला वेगवेगळ्या रंगाच्या माती माहिती येतं, तर हा त्याचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. अनेक प्रक्रियाचा परिणाम होऊन मातीला रंग प्राप्त होतो. आपण कुठेही वेगवेगळ्या प्रकारची माती पाहतो, लाल माती, काळी माती, चिकण माती. तर ही माती सहज बनलेली नसते, त्याच्यावर अनेक प्रक्रिया परिणाम होऊन ती माती बनलेली असते. जमिनीच्या पृष्ठभागाची म्हणजेच मृदेची रंगछटा खालच्या थराच्या रंगछटेपेक्षा गडद असते. त्या मातीच्या खाली जो खडक आहे त्याच्यापेक्षा मातीचा जो रंग असतो तो जास्त गडद असतो. मृदा वेगवेगळ्या रंगाची असते, जसे काळी, लाल, तांबूस, पिवळी, राखाडी अशा प्रकारच्या मृदा असते. मृदेचे रंग जमिनीचे वर्गीकरण करण्याकरिता उपयोगी पडतात. जमिनीचं वर्गीकरण करण्यासाठी मृदेच्या रंगावर जमिनीचे वर्गीकरण होते. जसे काळी मृदा जास्त पिकाऊ असते, सुपीक असते. लाल मृदा ही इतकी सुपीक नसते. तसेच जमिनीचे अनेक गुणधर्म दाखवण्यात अप्रत्यक्षपणे उपयुक्त ठरतात. त्या मातीमध्ये कोणतं पीक चांगलं येईल, कोणतं पीक येणार नाही, हे आपल्याला माती बघितलं की समजून येतं. अशा प्रकारे मृदेच्या रंगावरून तिचा कस, सुपीकता, पाण्याचा निचरा, पाणी धरून ठेवण्याची क्षमता याबाबत स्पष्टता येते. बरोबर आहे. म्हणजेच एखादी काळी माती असेल त्याच्यातला पाण्याचा निचरा जास्त होतो, किंवा चिकन माती असेल त्यातून पाण्याचा निचरा लवकर होत नाही. अशा प्रकारचे गुणधर्म आपल्याला माती पाहताच समजून येतात. मृदेचा रंग तिच्या पोतावर, जैव घटकावर, तसेच लोह, चुना अशा रासायनिक घटकावर अवलंबून असतो. मृदेचे जो बी रंग असतो त्या रंग तिच्यामध्ये असणारा पोत म्हणजे तिची जे पीक येण्यासाठी जे बी आवश्यक घटक असतात त्या घटक म्हणजेच ते पोत आपण म्हणतो ना, या मातीचा पोत असा आहे. तसेच जैविक घटकावर, त्याच्यामध्ये असणारे जैविक घटक कसे आहेत, किती प्रमाणात आहेत याच्यावर मातीचा रंग ठरतो. त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण किती आहे, चुना याचं प्रमाण किती आहे, किंवा रासायनिक घटक किती आहेत याच्यावर त्याचा परिणाम ठरतो. तर इथे प्रत्यक्ष दिले एक साहित्य काय हे सांगितले. 3 मोजपात्रे घ्यायचे, काचेची 3 नरसाळी घ्या, गाळण कागद घ्या, पाणी घ्या, बारीक वाळू, जाड वाळू आणि कुंडीतील माती इत्यादी साहित्य घ्यायचं आहे आपण. आणि त्यामध्ये कृती काय दिली, काचेच्या 3 नरसाळ्यात 1, 2, 3 घेतले तर चंचुपात्र, गाळण कागद बसवा. 3 गाळण कागद बसवले. कागदापैकी एकावर वाळू, याचा आपण वाळू टाकू. दुसऱ्यावर रेती, याच्यावर रेती टाकली. आणि तिसऱ्या याच्यामध्ये चिकन माती टाकली. प्रत्येक नरसाळ्यात समप्रमाणात पाणी घातला व त्याखाली ठेवलेल्या प्रत्येक मोजपात्रात किती पाणी जमा होते हे यावरून काय निष्कर्ष काढा. आता याच्यामध्ये आपण काय भरलंय, वाळू टाकली आहे, याच्यामध्ये रेताळ टाकले आहे, आणि या तिसऱ्यामध्ये चिकन माती टाकली आहे. तर या चिकन मातीतलं पाणी कमी आलं आहे, याच्यातलं थोडं जास्त पाणी आलं आहे, आणि याच्यात सगळ्यात जास्त आहे. म्हणजेच याच्यामध्ये पाणी साठवून क्षमता जास्त आहे, याच्यात थोडी याच्यापेक्षा कमी आहे, आणि याच्यात सगळ्यात कमी आहे मातीमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता. तर मृदेचा पोत, मृदेचं टेक्स्चर. मृदेचं टेक्स्चर कसं आहे, मृदेतील विविध आकारमानाच्या कणांच्या प्रमाणावरून मृदेचा पोत ठरतो. या आधारे मृदेचे पुढील प्रकार पडतात.
मृदेचा पोत म्हणजे त्यातला कसदारपणा किंवा त्याच्या मातीचं साईज कशी आहे, तर यावरून पुढील 3 प्रकार पडतात. पहिला आहे रेताड माती, रेताड मृदा. तर या मृदेवरून मोठ्या कणांचे प्रमाण अधिक असते, यातून पाण्याचा जलद निचरा होतो. अशी मृदा मशागत करण्यास फार सोपी असते. ही रेताड मृदा मशागत करण्यासाठी सोपी असते. अशी मृदा मशागत करण्यासाठी सोपी असते. यातील वाळूचे कण सिलिकॉन डायऑक्साईड या खनिजाचे बनलेले असतात. इथं दिसत आहे, याच्यामधील वाळूचे कण सिलिकॉन डायऑक्साईड पासून बनलेले असतात. ते पाण्यात न विरघळणारे असल्याने या मृदेचे अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूपच कमी असते. तर हे जी सिलिकॉन डायऑक्साईडचे कण आहेत, हे पाण्यात न विरघळणारे असतात. तर त्यामुळे ते अन्नद्रव्य सुद्धा साठवून ठेवू शकत नाहीत. त्यामुळे या मृदेमध्ये अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूपच कमी असते. दुसरी आहे पोयटा मृदा, सिल्ट सॉइल. पोयटा मृदेतील कणांचा आकार मध्यम असतो. पोयटा मृदायुक्त जमिनी रेताळ जमिनीप्रमाणे मशागत करण्यास सोप्या नसतात, परंतु चिकण मातीच्या जमिनीप्रमाणे मशागत करण्यास जाडही जात नाहीत. तर चिकण माती जशी मशागत करण्यासाठी अवघड जड जाते, तशा प्रकारे ही पोयटा मृदा अवघड जड जात नाही. या मृदेत जैव घटक मोठ्या प्रमाणात असतात. तर या मृदेमध्ये जैव घटक मोठ्या प्रमाणात असतात. या मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूप जास्त असते. तर ही पोयटा मृदा आहे ना, त्याच्यामध्ये अन्नद्रव्य खूप साठवून राहतात, त्यामुळे ते अन्नद्रव्य पुरवण्याची त्याची क्षमता जास्त असते. या मृदेला गाळाची मृदा असे म्हणतात. या पोयटा मृदेला गाळाची मृदा असं म्हणतात. आणि नंतरचे आहे चिकन मृदा, क्ले सॉइल. या मृदेमध्ये मातीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वाधिक असते. याच्यात मातीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण सगळ्यात जास्त असते. चिकन मातीच्या कणांना स्पर्श केला तर ते गुळगुळीत लागतात. ती माती आपण जर असं बोटावर घेतली आणि असं थोडं चेक करून पाहिली तर ती माती अशी गुळगुळीतपणा जाणवतो. चिकन मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. तर या चिकन मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप जास्त असते. तर इथे तुमचं डोकं चालवायचं आहे, प्रश्न वाचून त्याचे उत्तरं तुम्ही शोधायचे आहेत. मृदेची रचना. तर मृदेची रचना कशी आहे हे आपण पाहूया. सॉइल टेक्स्चर. मृदेतील कणांच्या रचनेनुसार स्तरीय, कणस्वरूप, स्तंभाकार व ठोकळ्यांच्या स्वरूपात मृदेची रचना आढळून येते. इथे दाखवलेलं आहे, वेगवेगळे मृदा दिसते. मृदेचे महत्त्व. मृदेच्या रचनेवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. मागच्याच मुद्द्यामध्ये पाहिलं आपण, मृदेच्या रचनेवरच, त्या मृदेच्या आकारानुसारच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. मृदा रचनेमुळे खालील प्रमाणे फायदे होतात. मृदा रचनेमुळे काय होतं, मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होती. हे सगळे मृदेमुळे होतं. तर इथं मृदांची रचना दिलेली आहे. इथं पहिली मृदा दिसते आपल्याला, स्तरीय मैद्याचं स्वरूप दिसतंय. दुसरी मृदा ही स्तरीय, हे कणस्वरूप. तिसरी स्तंभाकार आणि चौथी ही जी आहे ठोकळ्याच्या स्वरूपात ही मृदा आपल्याला दिसून येते. तर मृदेचे उपयोग काय आहे? तो मृदेचे उपयोग, तर पहिलं सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं आहे वनस्पती संवर्धन. वनस्पतींची वाढ मृदेमध्येच होते, सॉईलमध्येच होते. दगड खडकमध्ये त्याची वाढ होत नाही. दुसरं आहे जलसंधारण. मृदा पाणी धरून ठेवते, यामुळे बंधारे, तळी या माध्यमातून पाण्याचा आपल्याला 12ही महिने उपयोग करता येतो. आकारयता. मृदेला हवा तसा आकार देता येतो. मृदेच्या या गुणधर्माला आकारयता म्हणतात. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला विविध आकारांच्या वस्तू बनवता येतात. या वस्तू
भाजून टणक बनवता येतात. उदाहरणार्थ माठ, रांजण, पंत्या, मूर्ती, विटा इत्यादी आपल्याला या मातीमुळे, मृदेमुळेच बनवता येतात. मृदेच्या गुणधर्मामुळेच आपल्याला ती उपयोगी होते. उपयुक्त मृदेचे काही प्रकार. चला तर पहिली आहे चिनी मृदा, त्याला म्हणतात केओलिन. ही पांढऱ्या रंगाची असते. या मृदेपासून कप वशा, स्नानगृहातील फरशा, टाक्या, प्रयोगशाळेतील उपकरणं, मुखवटे, बरण्या इत्यादी वनस्पती बनतात. आपण जे चिनी मातीचे म्हणतो ना, तर ती चिनी मृदा असते. ती पांढऱ्या स्वरूपात आपण कप बशा बनवतात किंवा ते चिनी मातीचे भांडे असतात. आपण लोणचं ठेवायसाठी त्याचा उपयोग करतो किंवा टॉयलेटची भांडे वगैरे वगैरे फरशा याच्या चिनी मातीपासून, चिनी मृदेपासून, केओलिन यापासून बनवतात. दुसरी आहे शाडूची मृदा. ही पांढरट रंगाची असून पुतळे, मूर्ती बनवण्यासाठी वापरली जाते. शाडूची मृदा आपण गणपती बाप्पा पाहतो ना, तर त्या पांढरट माती असते ना, ती शाडूची मृदा त्यासाठी वापरली जाते. टेराकोटा मृदा. या मृदेपासून कुंड्या, सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. तर ही टेराकोटी मृदा असते, याच्यापासून कुंड्या वगैरे बनवल्या जातात. नंतरची आहे मुलतानी मृदा. सौंदर्य प्रसाधनात वापरली जाते. बऱ्याच मुली या किंवा मुलंही कुणी या मुलतानी मातीचे चेहऱ्याला लावण्यासाठी उपयोग करतात. तर तुम्हाला माहीत आहे का, एक माहिती दिलेली आहे. चिनी माती हे केओलिनाइट या प्रकाराचे एक औद्योगिक खनिज आहे. हे चीनमध्ये सापडते म्हणून याला चिनी माती म्हणतात. या मातीला उष्णता दिल्यास तिला चकाकी तसेच काठिण्य प्राप्त होते, म्हणून याचा वापर भांडी बनवण्यासाठी करतात. एक छान माहिती आपल्याला भेटली. तर मृदा परीक्षण. मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. मृदेचा रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण मृदा परीक्षणामध्ये तपासले जाते. तुम्ही आता माती परीक्षण असेल, एखादा सुधारित शेतकरी असेल तर तो माती परीक्षण करूनच शेती करतो आणि मग त्याला समजतं की आपल्या मातीमध्ये कोणते कोणते घटक आहेत, मग हे घटक कोणत्या पिकाला चांगले असतात, या घटकामध्ये कोणतं पीक चांगलं येईल, त्याप्रमाणे तो पीक लावतो आणि मग त्या पिकाला नंतरसुद्धा आवश्यक असणारे खते पुरवतो. मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावे हे ठरवण्यासाठी मृदा परीक्षण केले जाते. हे मृदा परीक्षण केल्यामुळे काय होतं, शेतकऱ्याला शेतीमध्ये पीक घेणे खूप सोपे होते. मग त्याला, कारण की त्याला आधीच माहीत असतं की आता या मातीमध्ये कोणते घटक आहेत. तर युरिया जास्त आहे, मग आपल्याला नंतर युरिया टाकण्याचं काम नाही आहे. जर माती परीक्षण केलं नाही तर सध्या पण आपले शेतकरी काय करतात, मारा युरिया 2 पोते, टाका 10-26-26, टाका DAP. म्हणजेच माती परीक्षण न करता जर शेती केली तर ते शेतीसाठी खूप घातक आहे. मृदा परीक्षणासाठी जमा केलेल्या मातीचा नमुना 8 ते 10 दिवस मोकळ्या ठिकाणी सुकवावा. माती परीक्षणासाठी जो नमुना जमवला असतो तो कसा जमवायचा, तर तो जमा केल्यानंतर 8 ते 10 दिवस एका ठिकाणी सुकवावा. उन्हात न ठेवता सावलीत सुकवायचा. नंतर चाळणीतून चाळून घ्यावा. मातीचे गुणधर्म लक्षात येण्यासाठी pH, सामो आणि विद्युत वाहकता या दोन्ही परीक्षणांचा विशेष उपयोग होतो. तर हे सामो म्हणजे pH म्हणजे त्याचा सामो असतो. विविध प्रयोगांच्या आधारे तुमच्या शेतातील मृदेची सुपीकता तुम्हाला ठरवता येते. वेगवेगळे प्रयोग करून आपण आपल्या मातीमध्ये असणारे pH काढू शकतो. असे होऊन गेले. डेन्मार्क शास्त्रज्ञ सॅरेन्सन याने हायड्रोजन आयनच्या संहितावर आधारित pH म्हणजे सामो संकल्पना मांडली. मातीचा सामो ठरवण्यासाठी पाणी व माती यांचे 1-2 या प्रमाणात मिश्रण करून त्यांचे विविध दर्शकांच्या साहाय्याने परीक्षण करतात. त्यानुसार मृदेची 3 प्रकार आढळतात. कोणते कोणते आहेत? आम्लयुक्त मृदा, ज्याचा pH 6.5 पेक्षा कमी असतो. तर उदासीन मृदा, ज्याचा pH 6.5 ते 7.5 असते.
आणि आम्लारीधर्मी मृदा ज्याचा pH आम्लारीधर्मी 7.5 पेक्षा जास्त असतो ही आम्लधर्मी मृदा आहे. तर मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे कोणती आहेत? तर मृदेची सुपीकता कमी होण्याची कारण मृदेचा सामू 6 पेक्षा कमी असणे किंवा 8 पेक्षा जास्त आहे म्हणजे मृदेची सुपीकता कमी झालेली आहे. तसेच सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी, आपल्याकडे म्हणतो आपण शेणखत कमी टाकलं, जमिनीतील पाण्याचा निचरा न होणे म्हणजे जमीन नापीक होते, सतत एकच पीक घेतले म्हणजे सुद्धा जमीन नापीक होते, खाऱ्या पाण्याचा सतत वापर. तुम्ही जर बघितलं असेल काही बोरला वेगळं पाणी असतं, खारट पाणी असतं, तर ती शेती जर तुम्ही पाहिली तर त्या शेतीला सुद्धा असं मीठ फुटल्यासारखं होतं. जसं आपण उन्हाळ्यातल्या आपल्या कपड्याला कसं मीठ फुटतं त्या प्रकारे तिथे मीठ फुटलेलं दिसतं. रासायनिक खते, कीटकनाशके यांचा अतिवापर केल्यावर आपली जी मृदा असते ही सुपीकता त्याची कमी होते म्हणजे नापीक होण्यामागे हे सगळे कारणं आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा. रासायनिक खते अधिक प्रमाणात वापरल्यास जमिनीचा पोत बिघडतो आणि ती जमीन पेरणे योग्य राहत नाही. जमिनीच्या सुपीकता टिकून ठेवण्यासाठी पिकांची आलटापालट करावी. उदाहरणार्थ गव्हाचे पीक काढल्यानंतर जमिनीचा कस कमी होतो. त्यानंतर भुईमूग, मूग, मटकी, वाटाणा, तूर, हरभरा, सोयाबीन यांसारखी पिके घ्यावी. यामुळे जमिनीचा कमी झालेला कस भरून निघतो. जमिनीचा कमी झालेला कस भरून निघतो म्हणजे काय होतं बघा, तर गहू काढल्यानंतर ते जमिनीतला सगळा कस खाऊन टाकतं. पण भुईमूग, मूग, मटकी हे जे पीक आहेत ह्याच्या मुळावरती वेगवेगळे बॅक्टेरिया असतात ज्या काय करतात जमिनीमधील कृत्रिमरित्या नायट्रोजन स्थिरीकरणाचं काम करतात. हे समोरच्या येते तुम्हाला आहेच हे. तर त्यामुळे काय होतं, ॲटोमॅटिक जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढतं आणि जमिनीत समनंतर येणारं पीक चांगलं येतं म्हणजेच जमिनीची कस भरून निघते. तर ते ॲझॅटोबॅक्टर, रायझोबियम हे ते नायट्रोजन स्थिरीकरण करण्याचं काम करतात. तर या मृदेचं महत्त्व सगळ्यांना माहीत व्हावं म्हणून जागतिक मृदा दिन 5 डिसेंबर मृदा संवर्धनासाठी प्रयत्न करणे, यासाठी हा 5 डिसेंबर दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तरी विद्यार्थी मित्र हो, हा जर लेसन जर आपल्याला समजला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.